हॅलो हॅलो हॅलो. डीके डीके डीके. चला सेमीफायनलची मेगा सेमीफायनलची सुरुवात होत आहे. कमिटी मेंबर सगळी स्टेजवर या. स्टेज जवळ या. हॅलो. मेन अंपायरच्या भूमिकेत ओमकार यादव आणि लेग अंपायरच्या भूमिकेत ऋषिकेश महाडिक, बापू महाडिक. कसं लाजत्यात, स्मित हास्य आहे. बापू महाडिकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. बॉलिंग मार्कवर विद्यासागर पाचोरे आणि स्ट्राईकवर आहेत नन्यादा. हॅलो. नॉन स्ट्राईकवर यश. किपिंग साठी स्पायडरमॅन आदित्य. मॅच सुरू होते. मोठी मॅच. पहिला चेंडू सागर टू सत्यम. शॉर्ट बॉल आणि चांगली फिल्डिंग. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. आता मात्र सेमीफायनल सुरुवात होतीये. पहिला बॉल सागरच्या माध्यमातून हाताळला गेलाय सत्यमसाठी. पुढचा बॉल सागर टू सत्यम. फुलल्यांचा बॉल. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. बॉल पाठवलाय 2 धावांच्या डिक्लेअर झोन मध्ये आणि सुरुवात होतीये 2 धावांनी या सेमीफायनल नंबर 1 ची सुरुवात होते. दुसरा चेंडू. पुढचा बॉल सत्यम साठी. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. चांगली बॉलिंग सागरच्या माध्यमातून. पुढचा बॉल सागर टू सत्यम. यावेळेस मोठा फटका आहे. तिथे मात्र फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. 1 रन पूर्ण केली जाते. आता मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते विद्यासागरच्या माध्यमातून. आता मात्र बॅटिंगसाठी यश सज्ज होतोय. यावेळेस चांगला ड्राईव्ह. चांगला फिल्डिंगचा प्रयत्न आपल्याच पद्धतीमध्ये. चांगली बॉलिंग. षटक संपते. 1 षटक पूर्ण धावसंख्या होती आहे 3 धावा. 1 षटक पूर्ण धावसंख्या 3. सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे मनाच्या मध्ये. जो संघ ही मॅच जिंकेल तो JPL सीझन 4 च्या मेगा फायनल मध्ये आपली दावेदारी स्पष्ट करेल. आता मात्र ओव्हर नंबर 2 साठी आदित्य सज्ज होतोय. आदित्य टू सत्यम. पुढचा बॉल थांब जरा सांग. अनिल चौगले स्क्रीन सुरू करून घ्यायचे आहेत दोन्ही. आज महत्वाच्या मॅचेस आहेत. स्क्रीन सुरू करून घ्यायचे आहेत. चौगुले मंडप डेकोरेटर्स स्क्रीन्स आणि अनिल लाईट्स चौगले चालू करा. फायनल डे. आजचा शेवटचा दिवस JPL 2025 चा. आता मात्र आदित्य टू सत्यम. पुढचा बॉल. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. या स्टँडचा वेध. पहिली विकेट येते सेमीफायनल नंबर 1 मध्ये. आदित्यच्या खात्यामध्ये जाईल पहिली विकेट आणि धावसंख्या मात्र 3 वरती थांबली गेली आहे. 4 स्कोर 5 धावा 1 गडी मोबदल्यात. आता मात्र थोडीशी वेगळी रणनीती आहे. अविनाश उपाध्ये मात्र बॅटिंगसाठी खाली थांबले गेलेत. आता वरती मात्र पाठवले गेले ते विशाल नंदुरगेला. आता मात्र मॅच मोठी आहे. सेमीफायनलचा सामना सुरू आहे मनाच्या आतमध्ये. मोठी मॅच आणि मोठ्या मॅचचा मात्र
पहिला धक्का बसतोय सत्यम वाडकरच्या रूपाने गावबाग संघाला. पुढचा बॉल आदित्य टू विशाल. यावेळेस ड्राईव्ह केले परंतु तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि एक रन च्या माध्यमातून विशाल नॉन स्ट्राईक मध्ये जाऊन पोहोचतोय. स्ट्राईक मध्ये आता यश सज्ज होईल. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही मोठे संघ आहेत. एकीकडे गावबाग, दुसरीकडे मात्र अंकली अव्हेंजर्स. मात्र फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय आता यश साठी. पुढचा बॉल आदित्यचा. यावेळेस मात्र बॅटची आतली कडा घेऊन बॉल जाईल 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. धाव येते 1. स्ट्राईक मध्ये आता पुन्हा विशाल सज्ज होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. ओव्हर संपतीये. 2 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 7 धावा 1 गडी बाद. 2 ओव्हर 7 1 गडी बाद होतोय. अक्षय पाटील मेन स्टेज जवळ या. आता ओव्हर नंबर 3 साठी आदित्य पाचोरे सज्ज होतोय. बॅटिंग मार्क होती यश. पहिला बॉल आदित्य टू यश. डीकेचं कंटिन्युअस चेअरिंग सुरू आहे स्टंपच्या मागून. प्रेक्षकांची देखील गर्दी आता होऊ लागली गेली आहे. प्रेक्षक हळूहळू विसावत आहेत स्टँड मध्ये. आता मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते. नक्कीच काय बॉल हाताळायला गेलाय. आदित्य मात्र या पूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी केली आदित्य पाचोरेने. आता पुढचा बॉल आदित्य. यावेळेस लेग स्पिन हवेमध्ये चेंडू आहे आणि सोपा कॅच पूर्ण केला जाईल आणि यश मात्र माघारी परततोय. आपल्या जाळ्यामध्ये फसवलं गेलं यशला व यश मात्र स्वस्तात माघारी परतला गेला. कॅच पकडला जाईल आदित्यच्या माध्यमातून. आदित्यने कॅच पूर्ण केला गेलाय. आता मात्र या स्पर्धेत सर्वात आयकॉनिक खेळाडू अविनाश उपाध्ये सज्ज होतोय बॅटिंग मार्क वरती. एक चांगला खेळाडू आहे या फॉर्मॅट मधला. त्याच्यावरती मात्र संघाची पूर्णतः धुरा येऊन पोहोचली आहे कारण की 2 महत्वाचे विकेट्स गेल्यात सत्यम व यशच्या माध्यमातून. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी अविनाश उपाध्येच्या खांद्यावरती पोहोचली आहे. आता नेक्स्ट बॉल. आदित्य टू अवी. पहिला बॉल रिव्हर्सचा फटका आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल पळून पूर्ण केलं जाईल आणि अवी मात्र नॉन स्ट्राईक वरती पोहोचतोय. पहिल्याच बॉल वरती आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलं जात आहे आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळणार आहे. आता मात्र आदित्य टू विशाल व अविनाश आता मध्ये सज्ज जोडी मारायच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस कॅचची संधी होती परंतु सागर मात्र रेडी नव्हता असं दिसतंय आणि 1 रन त्या बॉलवरती पूर्ण केली जाते. पुढचा बॉल. यश आदित्य टू. यावेळेस यश किर्दत वा ते जरा टुडीचं हे पडलंय ते जरा उभा कर की. चांगली बॉलिंग त्याच्या मात्र माध्यमातून पाहायला मिळते. हॅलो. तर आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल तो अवी. यावेळेस मात्र चान्स होता आणि झेल सुटला गेलाय सागरकडून. चांगला प्रयत्न परंतु कॅच सुटतोय. महत्वाचा कॅच होता आणि तिथं मात्र कॅच पडला गेला. अतिशय उत्कृष्ट अशी प्रयास होता. 3 षटक पूर्ण धावसंख्या होते 10 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 ओव्हर 10 रन.
2 विकेट्स. आता मात्र ओव्हर नंबर 4 साठी पाहूया कोणता खेळाडू येतोय. ओव्हर नंबर 4 साठी पुन्हा सज्ज होईल तो सागर. सागरच्या माध्यमातून दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं, संघाचं चौथं षटक. सागर पाचोरे. पहिला बॉल सागरचा अविनाशसाठी. यावेळेस ड्राईव्ह केलाय, एक चांगला रन. फटका, सिंगल रन, एक धाव पण पूर्ण केली जाईल. हॅलो हॅलो. तर मात्र विशाल आणि आवीच्या पूर्ण खांद्यांवरती जबाबदारी येऊन पोहोचली आहे. मॅच मात्र फुल ऑन आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील संधी होती, रन दिली गेली अंपायरच्या माध्यमातून. वाद घालू नका. अंपायर अंपायरशी त्यांचा उचल नाही निर्णय घालायची. देतात. अंकली अंपायर काय निर्णय? एक रन दिली एक गेली. रन डिक्लेअर. आता मात्र आवी स्ट्राईक वर सज्ज होतील पुन्हा एकदा. पुढचा बॉल. वेळेस पुन्हा रिव्हर्सचा फटका, पुन्हा बॅटच्या आतली कडा, एक रन मिळते पुन्हा एकदा. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाईल. चांगली बॅटिंग, प्रत्येक बॉल सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल. यावेळेस ड्राईव्ह केलाय, धावबाद संधी, परंतु एक रन. तिथे आदित्य आहे, एक धाव पळून पूर्ण केली जाईल. आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाते. पुढचा बॉल सागर. यावेळेस काय बॉल टाकला गेलाय. चांगली बॉलिंग, तितकीच चांगली स्टंपिंग विकेटच्या मागे आदित्यच्या माध्यमातून. आणि निर्धाव चेंडू, डॉट बॉल, कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. पुढचा बॉल. सागर टू आवी. यावेळेस मात्र चांगला बॉल हाताळला गेलाय सागरच्या माध्यमातून. तर पुढचा बॉल सागर. सागर टू आवी. मात्र वेगवान चेंडू, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होती आहे 14. 2 विकेट्स मात्र गमावल्या गेल्यात. 4 ओव्हर 14, 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. दोन खास घष्टन मित्रांची आगमन झालेलं आहे. सुजय पाटील आणि मामा. मॅच चालू करा. मॅच चालू करा. स्पायडरमॅन आदित्यला पाणी द्या. हॅलो. हॅलो. आता मात्र ओव्हर नंबर 3 साठी प्रथमेश सज्ज होतोय. एक मिनिट. बंबल चांगलीच चालू आहे. जैन प्रीमियर लीगचे विजय माल्या
यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डेड बॉल. आजचा डेड बॉल स्पीड काउंट नाही झाला, त्यामुळे डेड बॉल घोषित केला गेलाय. एक ऍक्टिवाची किल्ली सापडली आहे, माझ्याकडे आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जाणे ऍक्टिवा गाडी. तर प्रथमेशचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, स्टेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेटचा फटका. एक रन त्या बॉलवरती मिळणार आहे आणि नॉन स्ट्राईक विजून पोहोचेल तो विशाल. आता मात्र आवी व विशाल यांची जोडी सज्ज आहे. चांगल्या धावा निघतायत बॅटमधून. तर मात्र पुढचा बॉल प्रथमेश टू आवी. ऑफस्टॉपच्या बाहेर अंपायरचा वाईटचा इशारा येईल. एक रन ऍड होईल त्या वाईटने. आता पुढचा बॉल प्रथमेश. यावेळी देखील लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा वाईटचा इशारा येतोय पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 2 वाईट 2 एक्स्ट्राच. तर मात्र 2 धावा बोनसच्या रूपाने मिळाल्या गेल्यात. पुढचा बॉल प्रथमेश. यावेळी चांगला बॉल आहे, ते मात्र सिंगल घेण्याचा परत सिंगल गेलती जाईल आणि मिस फील्ड होते. ओव्हर थ्रोची एक धाव, 2 धावा या बॉल वरती मिळतील. आता मात्र 1 चेंडून 4 धावा आल्यात. एक चौकार आल्यासारखं झालं. आता मात्र 2 वाईट, आता 2 धावा, 1 चेंडू 4 धावा. आता पुढचा बॉल मात्र चांगला ड्राईव्ह केला गेलाय, तिथे मिसफील्ड होईल. 1 रन पूर्ण केली जाते. तर मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते, धावा आल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते विशाल व आवी यांच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल आणि तिथे मला चांगली फिल्डिंग आदित्यच्या माध्यमातून, परंतु ते 1 रन पूर्ण केली गेली आहे. या एका धावेने धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. प्रथमेशच्या या षटकामध्ये मात्र धावा आता जमवायला जात आहेत. तर मात्र 7 ते 8 धावा या ओव्हरमध्ये आल्या गेल्यात. तर पुढचा बॉल यावेळेस स्वीप आणि चांगला फटका. 1 रन मिळते त्या बॉलवरती. चांगली बॅटिंग. पुढचा बॉल यावेळेस पूर्णपणे बीट होतोय विशाल आणि स्टंपिंग केली जाईल आदित्यच्या माध्यमातून आणि विशालची मोठी विकेट, मोठा धक्का बसतोय. विशाल मात्र माघारी आता परतला गेलाय. आता विशालच्या जागेवरती नवीन बॅटर संभवतः अनिकेत येतच दिसते. हा, अनिकेत आलाय. अनिकेत व 5 ओव्हर धावसंख्या होते 22 धावा. डी के 5 षटक पूर्ण धावसंख्या 22, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 विकेट्स डाऊन, धावसंख्या ती 22 धावा. आता मात्र शेवटच्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 22 वरती पोहोचली गेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र ओव्हर सुरू होते. 4D मध्ये फक्त एक खेळाडू असणार आहे मागे, बाकी सर्व खेळाडू 1D 2D मध्ये लावले गेलेत. आता पुढचा बॉल वा, काय बॉलिंग पाहायला मिळते. आदित्यच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळला गेला. आता पुढचा बॉल आदित्य.
अबे शॉर्ट बॉल वरती मात्र 2 धावांचा बोनस, 2 धावा मिळतील. 2D येते. आता मात्र लाईट्स ऑन होत आहेत. फ्लड लाईट मात्र आता आपण पुढचे सर्व सामने पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा वाईटचा इशारा येईल. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा, तिथे चांगली फिल्डिंग. 2 धावा नाही, 1 धाव थांबवले अविने आणि घेतला. 1 धावाचा प्रयत्न केला गेलाय. आता पुढचा बॉल आदित्य टू अनिकेत. पुढचा बॉल आदित्यचा अनिकेत साठी. यावेळेस मात्र लेग स्पिन, बॅटिंग बॉल संपर्क तितका काही चांगला नाहीये. डॉट बॉल येतोय, कोणती धाव नाही. पुढचा बॉल यावेळेस बॉल हवेमध्ये आणि सोपा कॅच देऊन अनिकेत मात्र माघारी परतला गेलाय. 7 अनिकेतला मिळत नाहीये. माफ करा, अविनाशच्या 7 मात्र कोणत्या बॅट्समनची मिळत नाही. सगळे बॅट्समन माघारी परत आहेत. विकेट्स फेकली जाते अनिकेतच्या. अनिकेत जागी नवीन बॅटर प्रवीण उपाध्ये. दोन भाऊ भावांची जोडी विकेटवर बघायला मिळतीये. स्ट्राईक वरती मोठा भाऊ, नॉन स्ट्राईक वरती छोटा भाऊ. प्रवीण उपाध्ये आणि अभि उपाध्ये. सॉरी, अविदा मोठा आहे. यावेळेस मात्र आता मात्र उपाध्ये बंधू विकेटवर सज्ज आहेत. ओव्हर संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 26 धावा, 4 गडी बाद, 26 4 विकेटच्या मोबदल्यात. तर मात्र 6 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या होते ती 26 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग साठी आता मात्र प्रथमेश पुन्हा ओव्हर नंबर 2 वैयक्तिक घेऊन येतोय 7व्या षटकामध्ये. राहुलदा स्टेजवर यायचं आहे. प्रथमेश टू आवी. पहिला चेंडू यावेळेस फुलरलेनचा बॉल आणि प्रवीण यांच्या बॅट वरतीच बॉल आदळला गेलाय. ते मात्र कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल प्रथमेश टू आवी. शॉर्ट बॉल वरती मात्र सिंगल धाव पळून पूर्ण केली जाते आणि या सिंगलने मात्र धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. तर मात्र प्रथमेशचा पुढचा बॉल. नेक्स्ट बॉल प्रथमेश टू प्रवीण. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह केलाय बॉलला. 1 रन प्रवीण यांच्या बॅटमधून निघते. आता मात्र अविनाश स्ट्राईक मध्ये सज्ज होतील. पुढच्या बॉल धावसंख्येमध्ये तितकी फारशी लागली नाहीये. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगली सिंगल केली गेली आहे. ग्लान्स केला गेलाय आणि ते 1 रन मिळून जाईल. पुन्हा अविनाश नॉन स्ट्राईक वरती पोहोचतोय. 1 धाव त्या बॉलवरती पुन्हा मिळणार आहे. पुढचा बॉल प्रथमेश
पुढचा बॉल त्यामध्ये धावपास संधी आहे, परंतु प्रवीण मात्र मागे पोहोचले गेले. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. लास्ट बॉल, शेवटचा बॉल या षटकामधला प्रवीणसाठी. यावेळी चांगला ड्राईव्ह आहे, एक रन येते आहे, ओव्हर संपते आहे, 7 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 30 धावा, 7 षटक 30 धावसंख्या धावफलक लागली. आता शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. बिग स्क्रीन वरती मात्र आपण आता लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय JPL 2025 मध्ये. ते सर्व प्रायोजक स्पॉन्सर्स. सनी एक और चांगली टाकायची आहे. आता मात्र सूरज सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरती. सनी कमॉन सनी, एक और चांगली टाकायची आहे सनी. सूरज प्रवीण शेवटची ओव्हर, शेवटचे षटक सेमीफायनल नंबर 2-1 मध्ये. पहिला चेंडू, यावेळेस डॉट बॉल. सूरजच्या माध्यमातून काय बॉलिंग पाहायला मिळते आहे. चांगली डिलिव्हरी, चांगला बॉल. धावसंख्या मात्र थांबली गेली आहे, कोणताही प्रयत्न नाही होत आहे. पुढचा बॉल सूरजचा. यावेळेस 2 धावा, 2D मध्ये बॉल पाठवला गेलाय. शॉर्ट बॉल टाकला होता, शॉर्ट बॉलचा मात्र फायदा उचलला गेलाय प्रवीण सरांनी आणि 1 रन 2 रन धावा त्या बॉलवरती मिळवल्या जातील. पुढचा बॉल. आता मात्र सिंगलचा प्रयत्न आणि विकेट येते आहे. प्रवीण मात्र रनआउट होऊन माघारी परततील. 5वा धक्का बसतोय प्रवीण यांच्या माध्यमातून गावबाग संघाला. आता प्रवीण यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातील, ते ऋषभ वारद. आता आवी पुढचे 3 बॉल स्वतः खेळण्याचा प्रयत्न करीत असं दिसतंय. धावसंख्या 32 वरती थांबली गेली आहे. आता पुढचा बॉल. यावेळेस संधी होती स्टंपिंग करण्याची, परंतु संधी हुकली गेली आहे DKच्या माध्यमातून आणि डॉट बॉल येतोय खूप कालावधीनंतर. आता पुढचा बॉल. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे आणि तिथे कॅच सुटला गेलाय आदित्यच्या माध्यमातून आणि ऋषभ वारद बाद होईल, धावबाद होतोय. आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी मात्र आवी सज्ज होईल. धावसंख्या 33 होते, 33 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 7.5 बॉल्स. शेवटचा बॉल आहे, लास्ट चेंडू या इनिंग मधला शेवटचा बॉल. ऋषभ वारद बाद झाला. बॅटर सूरज कावडेने नॉट केला. तर पुढचा बॉल. वितराग. पुढचा बॉल. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड, तिथे चांगली फिल्डिंग. प्रथमतः पहिलाच तो षटक संपतंय. 35 धावा विजयासाठी, 35 रन्स टू विन फ्रॉम 48 बॉल्स. बरोबर. चला आता मात्र मॅच सुरू करून घ्यायचे. 35 धावांचं लक्ष घेऊन उतरणार आहे तो अंकली अव्हेंजर्स. 35 धावा मेगा फायनल गाठण्यासाठी आणि 35 धावावरती डिफेंड करावं लागेल जर फायनल मध्ये पोहोचायचं असल्यास गावबाग संघाला. 48 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता.
सेमीफायनल नंबर 2 धामणी विरुद्ध वकारबाग. दोन्ही संघाचे कॅप्टन्स स्टेजवरती यायचे आहे. आपला टॉस पूर्ण केला जाईल. धामणीचे प्रिन्स संयम पाटील. किंगा स्टेजवर आहेत. दर्शन पाटील. प्रिन्स यायचा आहे. आता मात्र नेक्स्ट मॅच, पुढची मॅच अतिशय प्रेक्षणीय सामना आहे. एकीकडे धामणी आहे, दुसरीकडे वकारबाग. वकारबागने मात्र क्वार्टर फायनल मध्ये जी मॅच जिंकली ती मॅच पाहण्याजोगी होती. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा करायच्या होत्या दत्तनगर संघाला, परंतु त्या 2 धावा डिफेंड केल्या निखिल पाटील या खेळाडूने. एक चांगली टीम गेम. तिथे मात्र क्रिकेटचा विजय झाला आणि वकारबाग संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. आता मात्र धामणी विरुद्ध वकारबाग सेमीफायनल नंबर 2 चा खेळ आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी मंचावरती यायचा आहे. आपला टॉस पूर्ण केला जाईल. सेमीफायनल 2 नंतर किड्स फायनल, लेडीज फायनल, तदनंतर मात्र रोहन आरवाडे यांचं स्टेजवर मेगा फायनल. सहर्ष स्वागत. जेंट्स मेन सिनियर. आता मात्र सुरुवात होतीये. 35 धावांचा पाठलाग केला जाईल का ते पाहणं गरजेचं आहे. पहिलं षटक घेऊन धामणीचे प्रिन्स यांचं अविनाश सहर्ष उपाध्ये स्वागत. सज्ज होत आहेत. पहिलं षटक. रोहितदा टॉस साठी यायचंय. रोहितदा, पंडित मामा कोणतरी या. मॅच स्टार्ट होते. पहिला चेंडू अभि. यावेळेस मात्र कडकडीत प्रहार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक घणाघाती स्ट्रोक येतोय आदित्यच्या माध्यमातून व 1 रन त्या बॉलवरती पूर्ण केली जाईल. आणि त्या 1 रन धावसंख्या जाते पुढे 1 ने. पुढचा बॉल. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा वाईटचा इशारा येईल. 1 चेंडू 2 धावा आल्या गेल्यात. आता पुढचा बॉल. यावेळेस मिसफिल्ड होते ऋषभ वारसच्या माध्यमातून, तर मात्र 1 रन तिथे मिळून जाईल. पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल. माफ करा, ओरपिश बॉल होता. ओरपिश बॉलवरती मात्र 2D मध्ये बॉल पाठवला गेलाय. 2 धावा त्या बॉलवरती मिळतील. चांगली बॅटिंग आदित्य पाचोरे. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पूर्ण बीट झालाय आधी. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंटला सिंगल येते. आता मात्र स्ट्राईक वर सज्ज होईल तो आधी. माफ करा, सागर. पुढचा बॉल सागर. यावेळेस आतला चेंडू आणि सागर मात्र माघारी परतेल. चांगला बॉल आतल्या दिशेला वळण घेतोय आणि सागरची मात्र विकेट जाईल. चांगला कॅच सत्यम वाडकर यांच्या माध्यमातून आणि पहिला धक्का बसतोय अंकली संघाला. सागरच्या रूपाने आपण मेगा स्क्रीनवरती रिप्ले पाहू शकता. विकेट कशी मिळाली गेली आहे. बॅटची बाहेरची कडा घेऊन मात्र विकेट किपरने चांगला कॅच पूर्ण केला गेलाय आणि विकेट मिळते अविनाश उपाध्यायला. 1 षटक म्हणून धावसंख्या होते 6 धावा, 1 गडी बाद. 1 ओव्हर 6. ओव्हर नंबर 2 यश. आता मात्र पहिल्या विकेटचं पतन झाले. आता पहिल्या विकेटच्या नंतर मात्र बॅटिंगसाठी सज्ज होत होते नितीन खवाटे. आता मात्र बॉलिंगसाठी यश सज्ज होईल ओव्हर नंबर 2 मध्ये. तर आता मात्र आदी पाचोरे. यावेळेस वा का ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग तिथे मात्र अनिकेतच्या माध्यमातून 1 रन पूर्ण केली जाते.
मात्र नितीन खवाटे. आदित्यचे मात्र विकेट अतिशय महत्वाचे असणार आहे. पुढचा बॉल यश. यावेळेस चांगला फटका. 1 रन डिक्लेअर झोन मध्ये बॉल पाठवला गेलाय. 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. तर पुन्हा स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक वरती पुन्हा सज्ज होतोय तो आदी पाचोरे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कडकडीत प्रहार. चांगला फटका. आदी पाचोरेच्या माध्यमातून चांगले बॉल निघत आहेत. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चांगला आवाज येतोय बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेस एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू येतोय. तर पुढचा बॉल यश टू नितीन. वेस्ट ड्राईव्ह केले चांगला. तिथे मात्र खराब फिल्डिंग आणि 4 धावा. तिथे मात्र काय पाहताय आवी उपाध्याय व विषय माध्यमातून बॉल सुरू केला. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार ओए आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम है राजकुमार जाने वाले. 13 एक गडी बाद. अभि खवाटे आता मात्र तुम्ही नुसतं विजयासाठी उभारू नका, जरा भाऊजी बॅटिंग बॉलिंग 36 चेंडू. ते बघा. 22 धावांची भाऊजींकडनं आवश्यकता. जरा- 36 मध्ये भाऊजींकडनं जरा 22. तुम्ही शिका. अभि खवाटे तुम्ही तुमच्या भाऊजींकडनं जरा शिका. तर मात्र ए, बॉलिंग साठी सज्ज होतात ते वकारबाग कॅप्टन कोण आहे का नाही? प्रवीण उपाध्ये. वकारबाग प्रवीण टू आदित्य. 6 चेंडू 6 धावा बघून खेळतोय. पुढचा बॉल प्रवीणचा. यावेळेस मोठ्या प्रकारचा प्रयत्न परंतु कोणती धाव नाही आहे. तिथे मात्र आवी सज्ज आहे. डॉट बॉल येईल. यावेळेस डिक्लेअर मध्ये बॉल पाठवला गेलाय. तिथे मात्र 1 धाव मिळणार आहे. आधी मात्र नॉन स्ट्राईक वर जाऊन पोहोचेल. आता मात्र स्ट्राईक वरती नितीन खवाटे. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह केला. तिथे मात्र फिल्डिंग होईल. यशच्या माध्यमातून चांगला स्टॉप. 1 रन तिथे पूर्ण केली गेली आहे. मागील ओव्हरमध्ये मात्र थोडीशी खराब फिल्डिंग झाली. अभि वैशाली यांच्या दोघांच्या माध्यमातून मात्र 4 धावा गेल्या तिथे. आता पुढचा बॉल प्रवीण टू आदित्य. बॅटची आतली कडाई घेऊन बॉल मात्र 1 रनच्या डिक्लेअर झोन मध्ये पोहोचतोय. पुन्हा एकदा 1 धाव मिळणार आहे. आता मात्र 15 चेंडू आणि 15 धावा. बॉल टू बॉल समीकरण आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल ड्राईव्ह केलाय परंतु प्लॅन मिस. कोणताही प्रयत्न नाहीये. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा प्रवीण टू नितीन. पुढचा बॉल यावेळेस मात्र विकेट दिली जाते आणि आउट होईल नितीन खवाटे. दुसरा धक्का बसतोय अंकली अवेंजर संघाला नितीनच्या माध्यमातून. नितीनच्या जागेवर नवीन बॅटर संभवतः आदित्य आउटी येते असं दिसतंय. आदित्य आता येतो सज्ज होते. नितीनची मात्र विकेट गेली आहे. आता सज्ज होते तो आदित्य. ओव्हर संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होत्या 16 धावा 2 गडी बाद. आता विजयासाठी मॅच मध्ये कमबॅक करायचं 30 असेल चेंडू आणि 21 धावा. 30 चेंडू आणि 19 धावा. माफ करा 30-19. 30-19. आता पुन्हा एकदा सज्ज होईल तो अविनाश उपाध्ये. पुढची ओव्हर घेऊन सज्ज होतोय. पुढचा बॉल फुल टॉस आणि त्या फुल टॉस बॉलला मात्र 2D मध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावांचा चांगला कडकडीत प्रहार येतोय. चांगली बॅटिंग आदित्य पाचोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 चेंडू 10 धावा केल्या आदित्यने. चांगली बॅटिंग. पुढचा बॉल अवी
यावेळेस आतला चेंडू आणि त्या आतल्या चेंडूला लेट कट केले. सिंगल धाव. या एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. वकार बाग आणि धामणी टॉस करून घ्यायचा आहे. मेन स्टेज वरती यायचं आहे दोन्ही कॅप्टननी. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची आतली कडा. एक रन पुन्हा येते आदित्यच्या बॅट मधून. काय बॉल टाकला गेलाय. चांगला बॉल आणि चांगल्या बॉलला मात्र सन्मान दिला जातोय आदित्यच्या माध्यमातून. कोणती धाव नाही, कोणती गडबड नाही. डॉट बॉल. पुढचा बॉल. यावेळेस स्लोअर वन वरती चांगला प्रहार. पुन्हा 2 धावांसाठी हा प्रयत्न केला जातोय. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे वेगाने जाईल. धावसंख्या होते 22. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह आहे. ते पुन्हा 1 रन मिळणार आहे. षटक संपते. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते आहे 23 धावा. आता विजयासाठी 24 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. वकार बागचे कॅप्टन 24 मध्ये 12. प्रत्येक षटकाच्या मागे 3 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मध्ये फक्त 3 धावा दोन्ही करायचे. कॅप्टननी टॉस करून घ्यायचा आहे. विकेट्स देखील खूप आहेत हातामध्ये. सत्यम पुढची ओव्हर घेऊन शॉर्ट बॉल वरती मात्र जोरदार प्रहार केलाय. 1 रन त्या बॉल वरती मिळवली जाईल आणि एका धावेने धावसंख्या जाते पुढे 24 धावा. पुढचा बॉल. यावेळेस देखील धावबाद संधी आणि रनआउट संधी होती, परंतु ऋषभच्या हातामधून मात्र बॉल निसटला गेला व संधी हुकली जाते. आता मात्र पुढचा बॉल. सत्यम टू. यावेळेस वा काय फटका आहे आणि तिथे काय स्टॉप केलाय. यशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या स्टॉप साठी. चांगला स्टॉप केला गेलाय. चांगली फिल्डिंग तिथे मात्र यशच्या माध्यमातून. तर नेक्स्ट बॉल. सत्यम टू आदित्य. नेक्स्ट बॉल. सत्यम. यावेळेस लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे सिंगल धाव पूर्ण केली जाईल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. मॅच आता पूर्ण जवळ नेऊन ठेवली गेली आहे आदित्य व आदित्यने. नॉन स्ट्राईक वरती आदित्य, स्ट्राईक वरती आदित्य. चांगली बॅटिंग. 3 बॉल 3, 16 बॉल 16. आदित्य पाचोरे. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला प्रहार. तिथे मात्र पुन्हा थोडीशी फिल्डिंग खराब होतीये, परंतु 1 रन आणि 1 धावेने धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता पुढचा बॉल. फोर व्हीलरचे वॉचमॅन सगळे 2 व्हीलर काढून घ्यायचे आहेत. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका आहे. 4 व्हीलरच्या सेक्शनला धाव नाही. 2 वॉचमॅन आहेत. षटक संपते. 5 षटकांचा खेळ त्यांनी पूर्ण होईल. सगळे two धावसंख्या wheeler होते, काढून स्कोर घ्यायचे होतोय 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 18 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 7 धावा विजयासाठी. वकाराबाग किंग्सचे कॅप्टन यांना विनंती आहे की त्यांनी मेन स्टेजवर यायचं आहे टॉस साठी. आता मात्र 18 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता फायनल मध्ये एंट्री करण्यासाठी. 18 मध्ये 7. सीझन 4 चा पहिला फायनलिस्ट मिळणार आहे आपल्याला.
वा, काय फटका खेचला गेलाय. चांगली बॅटिंग. पुन्हा 1 रन आणि या 1 धावेने धावसंख्या आता पुन्हा 1 ने पुढे जाईल. तर मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. त्यावेळेस मात्र आदित्य सिक्सर मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु माघारी परतला गेलाय. आता आदित्यला मात्र थोडी समज दिली जाते डीकेच्या माध्यमातून. आता मात्र नवीन बॅटर अमित खवाटे सज्ज होतोय. बॅटिंग मात्र चांगली आहे, डीप आहे बॅटिंग धामणी अंकलीकडे. पुढचा बॉल प्रवीण टू अमित. धामणीचे कॅप्टन संयम पाटील यांना विनंती वा, आहे की त्यांनी चांगला मेन ball स्टेजवर गेलाय. यायचं आहे Dot टॉस ball. साठी. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. आणि लेडीज गॅलरीच्या लागून जी गॅलरी आहे त्या सर्व लोकांनी ह्या गॅलरीमध्ये शिफ्ट व्हायचे आहे. ते दोन्ही गॅलरी आज लेडीज गॅलरीला आशिष शिफ्ट दादा. केलेला आहे. आशिष दादा, प्रदीप दादा, थोडस ग्राउंड मध्ये प्रॉब्लेम आहे, बघून घ्या. डेड बॉल आहे त्याचा, बॉल काउंट धरला जाणार नाहीये. पुढचा बॉल डेड बॉल काउंट केलाय बॉल तुम्ही. तो डेड आहे बॉल डेड केलाय. पुढचा बॉल सिंगल धाव, 1 रन. पुन्हा आता नॉन स्ट्राईक वरती जाऊन पोहोचेल तो अमित. स्ट्राईक वरती येतोय तो आदित्य पाचोरे. आता मात्र चांगली बॅटिंग. पुढचा बॉल वकारबाग आणि धामणी यावेळेस यांचा देखील टॉस चांगला झालेला फटका. आहे. प्रतीक Back foot ला भिलवडे जाऊन punch केलाय. JPL चे खजिनदार, 1 रन. गुलमोहरचे मालक. धावसंख्या होतीये. वकारबागनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. 31. पुढचा बॉल प्रवीण. गुडलेंथला बॉल टाकला होता, बॅकफुटला गेले. बॅट आणि बॉल संपर्क नाहीये. डॉट बॉल येईल, कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू. पुढचा बॉल वाईट बॉल. बॉल मात्र बाहेर गेलाय. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस ड्राईव्ह आहे, ओव्हर थ्रू संधी आणि आत पोचला जाईल. बॅटर ओव्हर संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या होत्या 32 धावा. आता 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे अंकली संघाला. 12 चेंडू 3 रन. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 12 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. चल नेक्स्ट मॅच टॉस झालाय का? टॉस झालाय. वकारबागनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. वकारबाग संघाने प्रथमतः टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतला गेलाय. वकारबागचा संघ मात्र एकाकी झुंज देऊन सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित केला गेला या स्पर्धेमध्ये. चांगला संघ. आता पुढचा बॉल. 12 चेंडू 3 धावा. पहिला बॉल याचा. यावेळेस बॉल तिथे मात्र 1 रन पण पूर्ण केली जाईल. तर पुढचा बॉल. अकरा चेंडू 2 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 2. स्कोर लेवल इक्वल झाली आहे मॅच आणि सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकडाट केला जातोय. मॅच इक्वल, स्कोर लेवल. 1 रन विजयासाठी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. आणि विनिंग शॉट आदित्य पाचोरेच्या बॅट मधून
आणि विजय येतोय. फायनल मध्ये पहिला संघ पोहोचतोय JPL 2025 मध्ये अंकलीचा संघ. अंकली अव्हेंजर्स गोइंग टू ग्रँड फिनाले. आता मात्र सेकंड सेमीफायनल. चला हार्डलक बॉईज, गावभाग आपण चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. बेटर लक नेक्स्ट टाइम. तर स्टेजच्या माग 4 व्हीलर पार्किंग मध्ये ज्यांचे 2 व्हीलर लागलेत प्लीज काढून घ्या. उत्कर्ष या सेमीफायनल नंबर 1 चा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आदित्य पाचोरे. आदित्य पाचोरेला मात्र प्लीज सगळ्या गाड्या काढून घ्या, नाहीतर हवा सोडण्यात येईल. 2 व्हीलरचं पार्किंग वेगळं, 2 व्हीलरच्या पार्किंग मध्ये गाड्या लावून घ्या. स्टेजच्या माग 4 व्हीलर च्या पार्किंग मध्ये ज्यांच्या इथे 2 मात्र व्हीलर एक प्लीज काढून घ्या. स्पोर्ट्समन स्पीड दिसते ग्राउंड मध्ये. दोन्ही संघ एकत्र येऊन आपला जयघोष होतोय. हे समाजाच्या मॅचेस आहेत, याचं उत्तम उदाहरण दिसतंय. समाज पुढे जातोय. नक्कीच एक चांगली स्पोर्ट्समनशिप दाखवली गेली दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि अंकली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.